MS11 झाईचा कॉल. PMCC किंवा एकता असं आपण कॉल करायचा आहे धनंजय. युनिटी एकता असा कॉल केला गेला युनिटी एकता कप आलेला आहे. मी विनंती करेल, धन्यवाद, आपण बसून घ्यायचं आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर. आमच्या तिन्ही मान्यवर खूप खूप धन्यवाद. धनंजय, टॉस जिंकला, निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग करू. फिल्डिंग थोडंसं लेट झालं, काय सांगेल या स्पर्धेबद्दल? 3 दिवस तुम्ही स्पर्धा पाहिली असेल, स्पर्धेबद्दल काय सांगेल? खूप चांगली स्पर्धा आहे, कारण की बघितलं यूट्यूबला की छान दिसते. एरवी जेव्हा गेल्या वर्षी 2 वर्ष आलो होतो, थोडी लाईट कमी होती, विकेट वगैरे थोडे असे, पण यावेळेस बघितलं तर यूट्यूबला पण म्हणजे बघायला खूप छान वाटते, मॅच बघायला आवडली आणि खूप चांगल्या मॅचेस झाल्या आणि खूप सुंदर असं आयोजन केलं आहे, भव्य. आणि अशा टुर्नामेंट पालघरमध्ये खूप कमीच बघायला भेटतात. त्याच्यातली एक टुर्नामेंट आहे, तर आयोजकांसाठी जे आयोजकांनी आम्हाला इन्व्हाइट केलं खेळायला, तर त्यांना खूप खूप त्यांचे धन्यवाद मानतो. कॅप्टन, टॉस गमावल्यापर्यंत फलंदाजी करायची आहे, टॉस जिंकला निर्णय काय असता? नक्कीच फिल्डिंगच घेतली असती. परंतु या स्पर्धेबद्दल काय सांगेल? सिनियर्स खेळाडू तुमच्या संघामध्ये सुद्धा असतील, नौका संघ, यंग खेळाडू तुमच्या संघामध्ये आहेत. काय सांगेल या स्पर्धेबद्दल, स्वतः संघाबद्दल? स्पर्धेचा विचार केला तर खूप छान आहे. लाईटचा विचार केला, लाईटसुद्धा खूप छान आहे आणि टीममध्ये सगळे यंगच आहेत. चांगला बेस देण्याचा प्रयत्न करू. Okay, best of luck, both of captains, धनंजय and सिद्धार्थ. बोथ ऑफ कॅप्टन्स. आपण नक्कीच टॉस बॉक्समध्ये न्यूज झाली आहे, टॉस विन झाले ते म्हणजेच MS11 जाईल. प्रथमतः स्वीकार केले क्षेत्ररक्षण, आमंत्रण देते मग बॅटिंगसाठी धनसाऱ्या संघाला. थोड्या क्षणामध्ये आपण इंट्रोडक्शन येऊया. विश नेटवर्क युट्यूब वाहिनीवर आपण स्पर्धा पाहतोय आर्यन मैदानावर. धन्यवाद.
युनिट एकता कप 2026 पहिला स्पर्ध मी युसुफ सय्यद सगळ्यांचं सहज स्वागत करतोय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून, भारतीय मिसालमॅन अब्दुल कलाम साहेब यांना सलाम करून आणि ज्या महामानवाने भारतीय संविधान लिहिलं असं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून मी युसुफ सय्यद आजच्या या रजनीला सुरुवात करतोय. आजच्या रजनीमधला आपण दुसरा सामना पाहणार आहोत. नाणेफेकीचा कॉल जिंकला प्रथमतः स्वीकार केलं क्षेत्ररक्षण MS11 झाई या संघाने आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं ते म्हणजे धनसार या संघाला. हा धनसार संघ धवल आपला एक 12th मॅन आमच्याकडे पाठवून द्या प्लीज. नावांसाठी कंपल्सरी असणार आहे, दक्षता घ्या. सिद्धार्थ आहे आणि एका बाजूला धवल असे दोन सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. विश नेटवर्कची पूर्ण टीम खूप चांगला काम करते. मनीष निजाई असेल, मंथन गावड असतील, राज निजाई, हार्दिक आरेकर, सगळ्यांचं आपण कौतुक करूया. आमच्या स्कोरर जर पाहिले तर मृण्मय मोरे आणि मीठ ठाकूर खूप चांगलं काम करतात. मॅन ऑफ स्कोरर पंच जीव मॅनचे पंच आहेत. पहिल्या दिवसामध्ये संजीव पाटील, नदीम शाह, शाहिद मोमीन सर, तदनंतर अजीम अमदुल्ले सर असतील, कुणाल पेनकर सर आहेत. खूप चांगलं काम करतात जीव पॅनलचे पंच. चला फिल्डिंग लगेच सजून घ्या. पहिला गोलंदाज सज्ज झाला, गोलंदाज मागवर धनंजय स्वतः संगनायक आला, धनंजय नाईक आला. धनंजय नाईक यांचे सुपुत्र आमच्या जोडले गेलेत. पाहू शकाल आमच्या कॉम्बॉक्समध्ये संतोष दवणे यांचे सुपुत्र आज आले नाही आहेत. आणि तर प्रत्येक वेळा पण जेव्हा जेव्हा झाई संघ खेळतो तेव्हा तेव्हा संतोष आणि जर पाहिलं गेलं तर धनंजय यांचे सुपुत्र बरोबर नसतात. तर दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया आमच्या पूर्ण कमिटीच्या माध्यमातून. पराग चुरी सर आपण सुद्धा वेलकम असेल. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. प्रत्येक प्रेक्षकांचा, पाहुण्यांचा आणि खेळाडूंचा ओवी ग्रुपच्या माध्यमातून सहज स्वागत असेल. बघा पहिल्या षटकामध्ये सज्ज झाला गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने सज्ज होईल. आयटम लावून विकेट स्ट्राईकवर संगनायक सिद्धार्थ. डीप कव्हरला एक खेळाडूला सज्ज केले गेले. पाहू शकाल पहिल्या षटकाचा पहिला गोलंदाज धनंजय नाईक RN कडून सज्ज झालाय. हलक्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. हलक्या बॅटी फक्त पुश केले गेले. खेळाडू तिकडे पोहोचेल. चेंडूला फील्ड करतो. एक सिंगल दाबणे श्रीगणेश झालं. एकेरी दाबणे खातं उघडलंय ते म्हणजेच धनसार या संघाचं. बघा आजची रजनी 5वी पाहतोय. उद्या अंतिम रात असणारी या स्पर्धेमध्ये 5 संघ आपण क्वालिफाय करणार आहोत. पहिले 4 दिवसामध्ये 4 संघ क्वालिफाय झालेत. आजच्या रजेमध्ये एक संघ क्वालिफाय होईल टॉप 5 मध्ये. जर पाहिलं गेलं तर पहिल्या दिवसामध्ये 40+ संघ मैत्रीण पालघर, दुसऱ्या दिवसामध्ये जर पाहिलं गेलं तर या सुपरस्टार या मुस्लिमचा संघ क्वालिफाय झाला. यावेळेस वाडीवर का टाकण्याचा प्रयत्न होता. पंचांना नक्कीच बळतील. पाहू शकाल दर्शवलं जाईल का, आणि यस दर्शवलंय. खूप बाहेरचा चेंडू व्हाईट बॉल दर्शवला गेला. बघा दोन्ही संघाला आपण DRS दिला. 10 सेकंदाच्या आत तुम्हाला तो DRS यूज करायचा. व्हाईट बॉल आणि बिमर बॉल साठी तो DRS आहे. वेलकम आदित्य पाटील आमचे ऑफिशियल फोटोग्राफर, त्याचं आपण करूया स्वागत. यावेळेस चांगला चेंडू आहे. धवल उभ्या खेळण्याचा प्रयत्न करत होता. पाहू शकाल आपण सांगतो ना की क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क नसला तर दोन्ही काम करू शकत नाही. कारण की फुटवर्क असणं गरजेचं आहे बॅटरसाठी. फुटवर्क नव्हता. उभ्या खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू निर्धाव आलाय. बघा तिसऱ्या दिवसामध्ये जर जो संघ क्वालिफाय झाला सातपाटी ध्रुव ब, आणि कालच्या रात्रीमध्ये संघ क्वालिफाय झाला घरत मराठा वॉरियर्स सातपाटी, असे संघ क्वालिफाय झालेत. 4 संघ क्वालिफाय झालेत. आजच्या रजेमध्ये 10 संघ आपण खेळणार आहोत. हे आपण दक्षता घ्या. 10 मधून एक संघ क्वालिफाय होईल सुपर 5 मध्ये. ओहो स्लोवर चेंडू पाहू शकाल. हलकीशी अपील आणि जर पाहिलं गेलं तर चेंडू निर्धाव आलाय. जयराज धनु यष्टीच्या मागे चेंडूला गॅदर करतो. डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर वाईट. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट टाकले धनंजय नाईकने. तलासी तालुक्यामधला आपण हा संघ पाहतोय. गुजरात बॉर्डरवर संघ आहे. झाई लहानसं गाव, परंतु लहानच्या गावाने पूर्ण महाराष्ट्रभर चर्चा केली. झाई या नावाने टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. हलक्या बॅटे फक्त पुश केलाय. पॉईंटला खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करतो. चेंडूला फील्ड केलं गेलं. एकेरी धाव वेगाने परिपूर्ण केले. धावसंख्या 1 पुढे सहसावते. धावसंख्या 2 बद्दल फलकावर 3 अंकावर.
अजून एक निर्धाव चेंडू आलाय, डॉट बॉल. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, शपळून खेळायचा प्रयत्न राहिला, सिद्धार्थ त्यांचा निर्धाव चेंडू आलाय. तसं ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाले होते, त्या अनुषंगाने हा चेंडू डॉट आला. पहिल्या षटकाची समाप्ती अखेरीस धावा दफडकावर आहे, तब्बल 3 धावा. चांगली सुरुवात झाली. धनंजय नाईक, ज्याला प्रेमाने धासू असं आपण नाव देतोय, आणि धासू गोलंदाजी केली आहे धासूने. पहिल्या षटकामध्ये कुठल्याही गडी बाद झाला नाही, 3 धावा मात्र खर्च केल्या. चांगली सुरुवात MS11 झाई या संघाकडून झाली आहे. धन्यवाद डीजे मास्टर. नवीन गोलंदाज गोलंदाज वसाहत झाला संतोष दवणे, ज्याला काना नावाने जास्त प्रसिद्धी भेटली. ज्यावेळेस पहिला चेंडू डॉट आला, पहिला चेंडू डॉट आलाय. पाहू शकाल धनंजय नाईकनी पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या. लीलावती ग्रेशन LED कोणी कार्यकर्ते असेल इकडे याचे प्रशांत विशाल कोणीसे लगेच. आणि यावेळेस रिव्हर्स करण्याचा प्रयत्न पाहू शकाल. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात, बेस्ट डाऊन झाल्यात, फलंदाज बाद झालाय. डबल बॅक टू डगआउट, फर्स्ट विकेट गॉन 3 अंकावर. बघा पहिला गडी बाद झाला. मी निर्देश बघा 20 मिनिटाचा कालावधी तुमच्याकडे 5 षटक टाकण्याचा, परंतु बॅटिंग करायला संघाला 1 मिनिटाचा कालावधी आहे. तुमचा बॅटर 1 मिनिटाच्या आत मैदानाच्या आतमध्ये येऊन खेळपट्टीवर येऊन स्थान घेणं गरजेचं आहे. हे बघा प्रत्येकाला आपण आव्हान देतोय. त्यांचा संघ जर पाहिलं गेलं तर थोडासा संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. 5-1 धावा म्हणून डबल बाद झाला. 3-1 वर बॅटिंग करतो सिद्धार्थ. नवीन बॅटर मैदानाच्या बॅटिंगसाठी आलाय, अंकुर आलाय. यानंतर जानता राजा काटाळे विपक्ष उमरोली संघ. दोन्ही कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी येणं गरजेचं आहे. जानता राजा काटाळे विपक्ष उमरोली, दोन्ही कॅप्टन्स आपण सज्ज राहायचं आहे. बघा पहिला गडी बाद झाला. धावा दाफुडकर मात्र 3 आहेत. यावेळी चांगला फटका पाहू शकाल. टीपमध्ये खेळाडू आहे आणि पाहू शकाल करणार नाही चुकी. राज काय सुरेख झेल टिपलाय आज, आणि फलंदाज बॅक टू डगआउट गॉन. धन्यवाद. पाहू शकाल अंकुर आले, आणि अंकुर पहिल्या चेंडूवर बाद झाले. फटका सुरेख खेळला होता. राज तिकडे स्थितीमध्ये होते आणि सुरेख झेल टिपला गेला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेत शुभम. 3 वर 2 गडी बाद झालेत. 1.3 चेंडूचा खेळ संपला गेला. सुरुवात चांगली झाली MS11 झाई या संघाची. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल संतोष दवणे या गोलंदाजी केली आहे. कविश व्यास खूप चांगला आनंद घेतात या स्पर्धेच्या माध्यमातून. अंबे साऊंडचे प्रोप्रायटर ऑनर मिहित कुंभार अप्रतिम काम करतात. तुमच्या डीजे मास्टरची भूमिका ते पार पडतात. नाईट मध्ये जर पाहिलं तर सुमित हा डीजे मास्टर आमच्यावर जोडला जातोय. हॅट्रिक बॉल गोलंदाज ऑन हॅट्रिक आहे. 55 डेड बॉल घोषित नक्कीच केलाय. पाहू शकाल शुभम ऑन स्ट्राईक. पहिली हॅट्रिक विकेट पाहायला भेटेल का या स्पर्धेमध्ये? अर्धशतक पाहिलेत आपण, परंतु हॅट्रिक विकेट अजून पाहायला भेटली नाहीये. उंच गेलाय, खूप उंच गेलाय, टावरिंग. पाहू शकाल फटका सुरेख आहे. डीप मध्ये पाहू शकाल संकल्प होते, परंतु चेंडू सहज सीमारेच्या पार.
आला ओवी ग्रुप षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे. पाहू शकाल शुभमने काय फटका सजवला. शुभ सुरुवात केली आहे शुभमने असं म्हणावं लागेल. वेलकम कल्पेश पाटील म्हणजेच मडवी, आपल्याचं स्वागत असेल. लेजंड ऑफ उमरोळी एक दिग्गज खेळाडू आहे. अजून तो क्रिकेट खेळतोय ही चांगली बाब राहिली आहे. डॉट बॉल नक्कीच चालाय आणि कल्पेश मडवी जेव्हा जेव्हा उमरोळी संघामध्ये खेळतो तेव्हा तेव्हा अनुभव चांगला नक्कीच साथ भेटतोय. सुशांत सारखा बॅटर संघामध्ये आहे. चांगली सुरुवात करू देतो आपल्या संघाला, पण पुढचा सामना त्यांचाच आहे. विनंतीशील कल्पेश आपल्या कॅप्टनला तयार ठेवायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस आपण करणार आहोत. उमरोळी विपक्ष जाणता राजा काटाळे या दोन्ही संघांमध्ये. अजून एक चांगला चेंडू डॉट बॉल नक्कीच झालाय. 9 वर धावसंख्या स्थिरावली गेली. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. तब्बल 9 मिनिटाचा कालावधी तुम्ही घेतलात ते म्हणजेच 2 षटकांसाठी 11 मिनिटांमध्ये 2 षटकं परिपूर्ण करायचे. जर पाहिले गेलं तर 2 षटकांमध्ये धावा आल्या. धाव फटकावर 9, 2 गडी बाद झालेत. पाहू शकाल डॉट बॉलर धनंजय आलाय. वैयक्तिक दुसरा षटक घेऊन लिलावती ग्रॅशन एलईडी वाले कुठे असतील ते लगेच इकडे यायचे प्लीज. डॉट बॉल नक्कीच झाला. टीटीएस संघ सुद्धा इकडे पोहोचले सामन्याचा आनंद घेण्याचे. पाहू शकाल अंडरम क्रिकेटमध्ये सेमीफायनलमध्ये क्वालिफाय झालाय पालघर चषकामध्ये. त्याचं स्वागत टीटीएस संघ. अजून एक डॉट बॉल आलाय बघा. बॅक टू बॅक 2 चेंडू निधाव टाकले गेले. धनंजय नाईक ने अप्रतिम गोलंदाजी. धनंजय वैयक्तिक दुसरा षटक टाकतो. पहिल्या षटकामध्ये मात्र 3च धावा खर्च केले होते. मागील षटकामध्ये षटकार नक्कीच चालू होता परंतु 2 गडी बाद केले होते. संतोषने यावेळेस पाहू शकाल छापून फटका तर ठोकलाय. स्वतःला झोकलाय, चेंडूला ठोकून दिलाय. आला ओवी ग्रुप एक तरुणी कप चौकार 4 धावा. धन्यवाद इजा मास्टर. धनंजयच्या पक्षामध्ये खूप चांगला फटका सजवला. सिद्धार्थ कॅप्टन आहे. 6 चेंडू 5 वर बॅटिंग करतो. शिवम 3 चेंडू 6 वर बॅटिंग करतो. दोन्ही बॅटरच्या बॅटमध्ये एक मोठा फटका नक्कीच आला. तसं लांबून खेळायचा प्रयत्न होता. लेग ब्रेक चेंडू टाकला गेला. टप्पा पडण्या चेंडू तसं बाहेर निघालाय. जयराज धोनी यांच्या हातामध्ये चेंडू समावेश होतोय. आज स्वप्नील पाहायला भेटत नाहीये. म्हणजेच या संघाचा धोनी आज संघामध्ये पाहायला भेटत नाहीये. डॉट बॉल नक्कीच आला. प्रशांत मल सुद्धा आहेत. एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू जाई संघाचे. त्यावेळेस पाहू शकाल इनसाइड एज काय घडला. प्ले डाऊन झाला. बॅटर बॅटच्या आजच्या कडेला चेंडू नक्कीच लागला. नंतर यष्ट्यावर जाऊन समावेश झाला आणि फलंदाज सिद्धार्थ बाजार. रिप्लेमध्ये नक्कीच पाहू शकाल काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. चेंडू जेव्हा टाकला ऑफिसच्या बाहेर शफल झाले होते. इनसाइड एज मोठी कड लागून यष्ट्यावर येऊन चेंडू आदळलाय आणि फलंदाज बाद झाला. सिद्धार्थ बॅक टू डक आउट. धनपाटीचा मास्टर अंबे साऊंड्स मिहित कुंभार सुद्धा खूप चांगलं काम करतायत. अप्रतिम संगीत ते वाजवत आहेत. प्रेक्षकांचं एंटरटेन करतायत. त्याचं आपण करूया कौतुक आणि धन्यवाद. नक्कीच कवीस व्यास यांची पूर्ण टीम खूप चांगली आहे आणि अप्रतिम ते काम करतायत. साऊंड्स खूप चांगले प्रोव्हाइड केले गेले. आंबे साऊंडच्या माध्यमातून स्पेशल इव्हेंट्स ते करतायत आणि पाहू शकाल गरबा नृत्य कोरिओग्राफर आहेत कवीश व्यास. खूप चांगले गरबा नृत्य ते कोरिओग्राफ करू शकतात त्यांनी सांगितलंय. अप्रतिम काम ते करतायत. यावेळेस आल्याला मोठा फटका घ्यायचा प्रयत्न पाहू शकाल पंचाने बोर्ड वरती केला. बॅक टू बॅक 2 गडी बाद. हर्ष आल्या पावलाने माघारी पाठवला गेला. हर्षला
13वर चौथा गडी बाद झालाय. षटक क्रमांक संपले गेले तब्बल 3 षटक 13 धावा 4 गडी बाद. धन्यवाद इज अ मास्टर. नक्कीच पाहू शकाल पूर्णपणे अफळक 1 नंबर सहसा होते 14 अंकावर. युवा उमरोळी विपक्ष जानदारदा काटाळे बोथ कॅप्टन्स. आपण टॉस साठी यायचं. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत ही दक्षता घ्या. पुढे सजवून खेळायचा प्रयत्न होता. चेंडू पडण्यात थोडं मध्ये आणलाय. पाहू शकाल पंचांकडे अपील केली आहे. पंचाने तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. काय घडलंय? तिसऱ्या पंचाची मागणी घेतली आहे. जर पाहिलं गेलं तर शाहिद मोमीन सरमचे वरून तिसरे पंच आहेत. विकेट किपर नाही थोडीशी चालाकी दाखवली असं म्हणावं लागेल मी, कारण की बॅटर जेव्हा पुढे आला होता त्याने पाहिलं बॅटर पुढे आहे तर लगेच एस्टेवर चेंडू त्याने फेकून मारला. रनआउट झालंय का पाहिलं जाईल. काय घडलं ते दर्शवलं जाईल. क्लोज कॉल होता परंतु बॅटर सेफ आहे. जेव्हा चेंडू टप्पा करून एस्टायला लागला त्या अगोदर त्याची बॅट ग्राइंड झाली होती. जर डायरेक्ट हिट झाला असता कुठं कुठे संधी निर्माण झाली असती, पण चेंडू टप्पा खाल्ला होता त्यानंतर एस्टावरून लाभलाय आणि शुभमची बॅट मध्ये आली होती. शुभमने निश्वास सास घेतला. बघा आलेल्या शुभमने पहिल्या चेंडू षटकार ठोकला होता. तदनंतर तब्बल त्यांनी 4 बॉल डॉट खेळले. हलक्या बॅटने फक्त पुश केले गेले. खेळाडू आहे चेंडू ऑफिल करतात. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. धफळक 1 पुढे सहसा होते धावसंख्या जवळपास धफळकावर 15 अंकावर. धावसंख्या 15 आहे. 3 षटक 3 चेंडूचा खेळ संपला. चौथा षटक मार्क असतात. क्लीन बोल्ट. फलंदाज दक्ष बॅकवर्ड आउट. अजून एक फलंदाज शून्य चष्मा घालून मैदानाच्या बाहेर गॉन. धन्यवाद डिझ मास्टर. हलक्या बॅटने फक्त पुश केले. सिंगल धाव नक्कीच झाली. एकेरी धावाने धावफलक पुढे सहसा होते. धावसंख्या धावपदाला फलकावर स्वीट 16. मग धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल 16 अंकावर. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला. हा चांगला चेंडू. काय सुरेख गोलंदाजी. जयराज नावासारखा राज कायम केलाय. या षटकामध्ये मात्र 3 धावा कच्चे केल्या. एक गडी बाद करून यशस्वी राहिलाय. 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. 4च्या सरासरीने मात्र 16 धावा धावफलकावर 5 गडी बाद झालेत. बघा तब्बल
बघा मात्र 15 मिनिटांमध्ये जर पाहिलं गेलं तर 4 षटकं परिपूर्ण केले झाई या संघाने. कौतुक करावं लागेल. नवीन गोलंदाज झाला प्रशांत मल. सोनू नावाने जास्त प्रसिद्धी भेटली या खेळाडूला. तोच खेळाडू गोलंदाजी मागवा सहज झाला. अंतिम षटक घेऊन स्ट्राईकवर केबल आहे. पहिला चेंडू लोअर फुलटॉस बॉल होता. ऑफसाईडला फटका तर खेळला. खेळाडू तिकडे आहे. चेंडूला फील्ड करते राज. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. फेकी वेगाने केली गेली. स्ट्राईक एंडवर धावसंख्या 1 पुढे सरसावते. धावसंख्या 17 अंका 17 वर 5 गडी बाद झाले. 4.1 चेंडूचा खेळ संपला गेला. अजून येणारे 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. MS11 झाई या संघाने नाणफेकीचे गोल जिंकलं. प्रथमतः स्वीकार केलं क्षेत्ररक्षण आणि अप्रतिम गोलंदाजी केली. फुलटॉस बॉल ऑन साइड फटका ते खेळाडी पण खेळाडू चेंडूला फील्ड करतोय. मिस फील्ड झाली. चुकी झाली आणि चौकार आलाय. नशिबात चौकार म्हणावा लागेल धनसाऱ्या संघाला. बादल तिकडे होते आणि बादलकडून चुकी झाली. धावसंख्या धावबद्दल धापडकावर 21 अंकावर. धन्यवाद मिस्टर मिहित. फुलटॉस मला वाटते जास्त वर होता. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. ओव्हर वेस्ट हा चेंडू होता. नो +1 2 धावायला प्रेशर आलाय सोनूवर पाहू शकाल. आणि धनंजय सांगतात सोनू तुला आमच्यावर भरोसा नाही काय. आणि ह्यावेळेस थोडासा खराब चेंडू टाकला गेला. एका चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात. फ्रीडचा बॉल आहे. 23 धावा फटकावर आहेत. 5 गडी बाद झालेत. फ्रीडचा बॉल केवळ स्ट्राईकवर. कार्पेट फटका खेळाडी पण खेळाडू दूरवर राज पोहोचेल. चेंडूला फील्ड करतोय. चांगली फिल्डिंग चांगली फेकी एकदम नक्कीच परिपूर्ण झाली. एकेरी धावाने धावपळ पुढे सरसावते 24 अंकावर. 5वा षटक मार्ग असताय. पहिल्या 4 षटकामध्ये 16 धावा होते. या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूमध्ये 8 धावा आल्यात. आता येणारे 3 चेंडू इकडून 2 जर फटके मोठे आले 30 किंवा 36 धावपळ जर लागले तर कुठं कुठे फायटिंग स्कोर म्हणावं लागेल. गोलंदाज करणारा संघाला कुठं कुठे चांगला स्कोर थांबवायची संधी असणार आहे. परंतु यावेळेस पाहू शकाल अप्रतिम चेंडू वेगवान चेंडू टाकला गेला. डॉट बॉल नक्कीच झाला. पराग चोरी सर खूप निवांतपणे सामन्याचा आनंद घेत आहेत हाताची गडी घालून. आणि क्रिकेट हा जवळचा खेळ राहिला त्यांच्या मनाचा आणि ते क्रिकेटचा आनंद घेत आहेत. अजून एक चांगला चेंडू ऑफसाईडला फटका ते खेळाय. राजला थोडंसं बिझी ठेवलं या षटकामध्ये. 1 धाव परिपूर्ण केली आहे. फेकी स्ट्राईक एंडवर होईल. धनंजय चेंडूला गॅदर करतो. 2 धाव परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 पुढे सरसावते. धावसंख्या 26. 11 चेंडू 14वर बॅटिंग करतो शुभम. 3 चेंडू 3वर बॅटिंग करतात केवळ प्रशांत. अंतिम षटक घेऊन तसं महागडा षटक म्हणावं लागेल. या इनिंग्समध्ये सगळ्यात महागडा षटक म्हणावा लागेल. पहिल्या षटकामध्ये 3 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा. तिसऱ्या षटकामध्ये 4 धावा. चौथ्या षटकामध्ये 3 धावा. हेलिकॉप्टर ऑन द कार्पेट फटका सुरेख आहे. डीप मध्ये जयराज आहे. चेंडूला फील्ड करतोय. तसा फंबल नक्कीच झालाय. परंतु बॅटरनी 2 धाव परिपूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांनी धावा पुढे सरसावते 28. 5 षटकांचा खेळ संपला गेला. बघा 5 षटकं टाकण्यासाठी 19 मिनिटाचा वेळ घेतलाय या इनिंग्समध्ये. कौतुक करावं लागेल. ते म्हणजेच MS11 झाई या संघाचं. 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला टॉससाठी यायचं. दोन्ही कॅप्टन्स युवा उमरोळी आणि जांताराधा काटाळे बोथ कॅप्टन टॉससाठी या. पुढील इनिंगला सुरुवात होईल. आपल्याला जोडले जातील मायक्रोफोनवर मिस्टर मंथन घरत यांचा आवाज ऐकूया पुढील 5 षटकांसाठी. मुरमय ठाकूर या आपला आवाज ऐकू यांचा आवाज ऐकू आपण मायक्रोफोनवर पुढील इनिंगसाठी. मुरमय ठाकूर. चला जांताराधा काटाळे. जांताराधा काटाळे कॅप्टन आणि युवा उमरोळी दोन्ही कॅप्टन लगेच टॉससाठी यायचं प्लीज. चला जास्त वेळ न दवडता आपण टॉस करणार आहोत. चला युवा उमरोळी सुशांत चला टॉससाठी या. हर्ष आपल्या कॅप्टन लगेच पाठवा प्लीज. समोरच्या कॅप्टन इकडे पोहोचले आहेत. जांताराधा काटाळे विनंती करेल टॉससाठी या. जावेद लुलाणिया सर या. आमचे मुख्य आयोजक आहेत जावेद लुलाणिया. त्याच्या शुभ हस्ते पण करूया टॉस. खूप चांगले आयोजक आहेत. आपण पाहू शकाल भारतीय शिव वाहतूक संघटना अध्यक्ष आणि पाहू शकाल त्यांच्या शुभ हस्ते पण करूया टॉस. पुढील सामन्याचा एका बाजूला युवा उमरोळी हर्ष तर एका बाजूला पुष्पक म्हणजे जांताराधा काटाळीचे कॅप्टन. बघा एका बाजूला एकता युनिटी आहे आणि दुसऱ्या बाजूला PMCC पालघर असं कॉल करायचंय. चॉईस कॉल आपण देणार आहोत. आणि युवा उमरोळीचं कॉल
युवा अमरोलीचा कॉल असणार आहे. कॉइन स्पिन क्लब जावेद साहेबांच्या शुभ हस्ते एकता असा कॉल केला आहे आणि पाहू शकाल काय येईल आणि नक्कीच या टुर्नामेंटचं नाव एकता युनिटी आहे. युनिटी खूप चांगली राहिली, एकता पण आहे आणि एकता युनिटी चाललं आहे. हर्ष, टॉस तुम्ही जिंकलात, निर्णय काय असणार आहे? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. कसं वाटतंय जेव्हा असं म्हणत येतं की भाऊकीचा संघ आहे, कारण की कुणबी समाज संघ आहे जानताचा काटाळे. जेव्हा जेव्हा कुणबी समाज किंवा आगरी समाज तेव्हा एकत्र तुम्ही खेळतात, या संघासमोर या संघाला किती धावापर्यंत थांबण्याचा प्रयत्न असेल? 5 षटकं खूप महत्त्वपूर्ण. चेंडू खूप चांगला ट्रॅव्हल होत आहे, लाईट्स खूप चांगले आहेत, मैदान खूप चांगलं आहे. तर काय माइंडसेट असणार आहे, किती धावापर्यंत थांबण्याचा प्रयत्न असणार आहे? असं काही टार्गेट फिक्स नाही. जसं मी बॉलर्सला बोलेन की चांगलं करा, कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेबद्दल काय सांगेल? जावेद लुलाने सर आमचे मेन ऑर्गनायझर आहेत, ऐनुद्दीन सय्यद साहेब आहेत, पूर्ण आमची ओवी ग्रुपची टीम आहे आणि आयोजनाबद्दल काय सांगेल? इकडे जेव्हा मी गेटमध्ये एंट्री केली तेव्हाच मला बघितल्यावर खूप चांगलं वाटलं, कारण की खूप लाईट चांगली केलेली आहे आणि खूप चांगली टुर्नामेंट आहे. आम्हाला तुम्ही इकडे खेळण्याची संधी दिली, तुमचं मी धन्यवाद करेल. पुष्पक, टॉस नक्कीच गमावला. प्रथम बॅटिंग करायची आहे. परंतु बॅटिंग करत असताना 5 षटकांमध्ये काय माइंडसेट असेल? 4 दिवस तुम्ही सामने पाहिले असतील, धावा खूप चांगल्या होत्या. तर काय माइंडसेट असणार 5 षटकांमध्ये? 50 ते 60 रन्स करण्याचा प्रयत्न असेल आमचा. जसं मी सांगितलं, खूप वेळा तुम्ही एकत्र खेळले असतील, तर या खेळाडूंचं माहिती असणार आहे. परंतु प्रत्येक दिवस प्रत्येक टुर्नामेंट नवीन असते. तर समोरचा संघ खूप चांगला आहे. 50 ते 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार. आज अक्षय गरत इंटरनॅशनल असणार आहे संघामध्ये, एक असा खेळाडू ज्यांनी काटाळे गावाचं नाव खूप मोठं केलं आहे. नक्कीच. तो आज सुद्धा चांगलाच गेम खेळेल. या स्पर्धेबद्दल काय सांगेल? पालघर तालुक्यामध्ये अशी स्पर्धा खूप होतात, परंतु या स्पर्धेबद्दल काय सांगेल? स्पर्धा खूप छान आहे आणि आर्यन ग्राउंडवर खेळणे मजाच असते. नाव पुष्पक काय कमी बोलतोय. पुष्पक, बेस्ट ऑफ लक अँड बेस्ट ऑफ लक. हर्ष, युवा अमरोली कॅप्टन. धन्यवाद. जावेद सर, आपण बसून घ्यायचं नाही की टॉस झाला, टॉस विन झाला युवा अमरोली संघ आणि प्रथमतः स्वीकार केले क्षेत्ररक्षण. परंतु मैदानाच्या आतमध्ये वळूया, जिकडे महत्त्वपूर्ण सामना चालू आहे. एका बाजूला धनसार, दुसऱ्या बाजूला MS11 जाई. सामन्याला सुरुवात जोडले जातील प्रत्येक मायक्रोफोनवर मिस्टर मनमय ठाकूर, वॉटरकॉम बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण ऐकत होतात बोईसरचा एक भरभक्कम आवाज. नाव त्यांचं युसुफ सय्यद, ज्यांच्या आवाजानं भली भली मैदानं गाजवून सोडली. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, जिकडे नाण्याची एक बाजू आपण पाहिली. दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. फलंदाजी मार्कवर 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतं. एकीकडे जयराज, दुसरीकडे प्रशांत. पहिला बॉल सिद्धार्थचा. पहिलाच बॉल खोलवट टप्प्याचा होता, मात्र जेंटल पुश आणि पुश करून खुश राहिलाय जयराज. या एका धावेने धावसंख्येचा श्री गणेशा धावसंख्या आतापर्यंत 1 धाव. पहिल्या इनिंगचा आपण खेळ पाहिला, तो पहिल्या इनिंगचा खेळ नसून तो झाई संघाच्या गोलंदाजांचा खेळ होता. अक्षरशः सर्व फलंदाजांची कोंडी करून ठेवली होती. चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये त्यांनी सादर केलं होतं. आव्हान पाहायला गेलं मात्र 28 धावा आणि 29 धावांचं आव्हान आहे झाई संघासमोर. मैदानाच्या आतमध्ये दुसरा फलंदाज पाहायला मिळतोय प्रशांत, त्याचं नाव आहे. पुन्हा एकदा सिद्धार्थ, पुढचा बॉल. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस पद्धतीचा बॉल, मात्र ग्लान्स केलेल ऑन साईडला डीपमधून क्षेत्ररक्षक आलाय. दक्ष बॉलच्या खाली. धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडेल. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले, ती म्हणजे 2 धावा. धनसार संघाच्या वतीनं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. नाव त्याचं सिद्धार्थ आहे. खूप चांगला गोलंदाज आहे. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा बॉल होता, मात्र दिशा दिलाय मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली. हरकत नाहीये. धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडली. या एका धावेने धावसंख्या आतापर्यंत 3 धावा. जिकडे आव्हान खूप छोटं आहे आणि चौकार आणि षटकारापेक्षा सिंगल्स आणि डबल्सवर जास्तीत जास्त भर देण्याचं काम आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळतंय. येणारा चौथा बॉल आहे, जिकडे सिद्धार्थ खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सादर करतोय. यावेळेस जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. डोळ्याच्या समोरून बॉलला वळवलं, ह्याला म्हणतात चांगले व्हेरिएशन्स. मैदानाच्या आतमध्ये जिकडे सिद्धार्थ आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय आणि त्याच्याकडून सर्वांना अशा गोलंदाजीचे एक्सपेक्टेशन्स असतात. पुढचा बॉल. यावे चेंडू स्लॉट मध्ये होता आणि त्याला सरळ पाठवलंय डाऊन द ग्राउंड एज अन स्ट्रेट एज अन एरो. प्रशांतच्या बॅट मधून या इनिंगचा पहिला षटकार. 6
थँक्यू सो मच. या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती म्हणजे तब्बल 9 धावा. जिकडे पहिल्या 4 चेंडूंवर सिद्धार्थने शांत ठेवलं होतं तिकडे 5व्या चेंडूवर षटकार आलाय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू स्लॉट मध्ये आणि एकदा का चेंडू स्लॉट मध्ये आला की प्रशांतनं त्याचा परफेक्ट कार्यक्रम केलाय. बॉल सरळ चाललाय डीप मिड विकेट सीमारेषा पार. प्रशांतच्या बॅट मधून सलगचा दुसरा षटकार. 6. थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये जिकडे एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावर तब्बल 15 धावा. प्रशांतची बॅट मैदानाच्या आतमध्ये आता बोलू लागली आहे. गोलंदाजी मार्कवर झालाय बदल. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नाव त्याचं केवल आहे. आता केवलला जबाबदारी घ्यावी लागेल. जिकडे लक्ष खूप छोटं आहे. तुम्हाला चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दाखवून द्यावं लागेल. पहिला बॉल केवलचा पहिलाच बॉल फुल टॉस होता. उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा बॉल. पंच दर्शवतात इट्स अ वाईड बॉल. स्वैर मारा. धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर पडली. जिकडे मी सांगितल्याप्रमाणे लक्ष खूप कमी आहे आणि या लक्षाचा डिफेंड करण्यासाठी तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस खोलवर टप्प्याचा स्लोवर बॉल मात्र कट केलाय. चॉप केलाय बॉलला. शॉर्ट थर्ड मॅन रिजनमध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खालती आलाय. धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडेल. या एका धावेनं धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 17 धावा. 17 रन्स ऑन द बोर्ड. फक्त 12 धावांची आवश्यकता आहे. जिकडे प्रशांत आणि जयराज दोन सलामीवीर झाई संघाच्या वतीनं आपण पाहतोय. चांगली फलंदाजी आतापर्यंत यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालंय. येणारा दुसरा बॉल जिकडे आपल्याला तोच फलंदाज पाहायला मिळतो ज्या पठ्ठ्याच्या बॅटमधून सलगचे 2 षटकार आले होते. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळून काढण्याचा प्रयत्न. यावेळेस प्रॉपर कनेक्शन नाही झालं. इनफिल्डमध्येच बॉलला अडवण्यात यश प्राप्त झालंय आणि धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडेल. जिकडे मी सांगितल्याप्रमाणे सिंगल्स आणि डबल्सवर देखील तितकाच भर दिला जातोय जितका भर चौकार आणि षटकारावर द्यायला हवा. जयराज हे नाव आपण सातत्याने ऐकतो. हा प्लेअर आपण सातत्याने पाहतो जेव्हा झाई संघाचा आपण विचार करतो. खूप सारी मैदानं जयराजने एका हाती गाजवलेत. मात्र यावेळेस जयराजच्या साथीला आपण जो फलंदाज पाहतोय प्रशांत, त्याने 5 चेंडूंमागे तब्बल 14 धावा ठोकलेत आणि मॅच कुठेतरी फ्री करून टाकली आहे. येणारा पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस होता. यावेळेस नजाकत पाहायला मिळाली प्रशांतच्या बॅटमधून. जिकडे ताकद आणि आता जयराजच्या बॅटमधून नजाकत. बॉल सरळ चाललाय डीप पॉइंट सीमारेषा पार. आलाय चौकार. 4. थँक्यू सो मच. रिव्ह्यू घेतलाय नो साठी बॉलिंग करणाऱ्या टीमनं. येस, पुन्हा एकदा थर्ड अंपायर आपल्याला पाहायला मिळत आहेत वॉर रूम मध्ये. जिकडे पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय गोलंदाजी करणाऱ्या संघानं. पंचांचा निर्णय नो आहे. त्याला चॅलेंज केलाय गोलंदाजी करणाऱ्या संघानं. थर्ड अंपायरचा डिसिजन इट्स अ नो बॉल. मी सांगितल्याप्रमाणे जेपी पॅनलचे सर्व पंच ज्यांची नजर गरुडासारखी आणि त्यांचे सर्व नक्कीच decision- राजेंद्र गावे साहेबांचे पीए प्रवीणजी गौरी आणि सुलतान शेख साहेब आपलं हार्दिक स्वागत असेल. आपलं हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल अलॉंग द कार्पेट डीप कव्हर मध्ये खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे दक्ष. आज नावाला साजेशी कामगिरी दक्षला करता नाही आली. हरकत नाहीये. क्रिकेटचा खेळ जिकडे अप्स अँड डाऊन्स नेहमी आपण पाहतो. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 24 धावा आहेत. येणारा चौथा बॉल जिकडे केवल पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळतोय प्रशांत. यावेळेस पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. बॉल बराच काळ हवेत. खालती क्षेत्ररक्षक सिद्धार्थ आलाय. टिपलाय त्यानं झेल आणि संपलाय प्रशांतचा खेळ. फलंदाज बाद.
गॉन. थँक्यू सो मच. झाई संघाला लागलेला पहिला हादरा म्हणजेच प्रशांत खूप चांगली फलंदाजी करत असताना थोडीशी घाई झाली मी म्हणेन, आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ठीक नक्कीच संदीपजी राऊत म्हणजेच हाडू आणि परागजी चोरी साहेब आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. पुढचा बॉल यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल होता. ड्रायव्हिंग लेंथवर जिकडे बॉल होता तिकडे कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. इनफिल्डमध्ये जरी चांगलं क्षेत्ररक्षण झालं असलं तरी आव्हानाचा विचार करायला गेला. मात्र 5 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या धावफलकर 24. नवीन फलंदाज धनंजय आपल्याला पाहायला मिळतोय, झाईचा कर्णधार. यावेळेस धनंजयच्या बॅटमधून शॉर्ट आर्म पुलचा फटका डीप मिड विकेट रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षण होईल तत्पर्यंत धावसंख्येत एका धावेने भर पडली. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती म्हणजेच 25 धावा. आज जिकडे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अभिनव सीसी हरणवाडी संघाचा कोणी प्रतिनिधी किंवा कर्णधार ग्राउंडवर उपस्थित असेल तर प्लीज आपण या कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधा. थँक्यू सो मच. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल सुयोगचा. आज सुयोगचा पहिलाच बॉल लोअर फुलटॉस पद्धतीचा, त्याच्यावर स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला. ठीक नक्कीच पाहू शकाल मोहम्मद साद लुलानिया आणि त्याचे पूर्ण मित्रमंडळी इकडे पोहोचला. त्या सगळ्यांना आपण स्वागत करूया. मोहम्मद साद लुलानिया उनके सभी दोस्त हम सभी का हम इस्तकबाल कर रहे हैं. वेलकम. आप सभी हमारे मंच पर आकर तशरीफ रखिए. ओवर टू कॉम्बॉक्स. यावेळेस आकुटप्पाचा बॉल होता. चांगला फटका, टांगा पलटी, घोडे फरार. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या चौकारानं सामना खल्लास. जाई संघानं हा सामना एका हाती जिंकलाय. अभिनंदन जाई संघ आणि धनसार संघ, तुमचं देखील कौतुक असेल, आपण या स्पर्धेमध्ये आलात. थँक्यू सो मच. मी फक्त एकच सांगेल की पराभव हा शेवट नसतो आणि यश हे अंतिम नसतं. पुढे जाण्याचं धैर्य ते खूप जास्त महत्त्वाचं असतं. आज वेळ तुमची नव्हती, पुन्हा तुमची वेळ येईल तेव्हा तुम्ही चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी कराल, यात तीळ मात्र शंका नाही आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद इज मास्टर.